कराचीहून मुंबईत न्यू वरळी मटका आणि दिवसाला 1 कोटींची उलाढाल. बॉलिवूड कनेक्शन. कोण होता रिअल लाईफ मटका किंग रतन खत्री? दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळेंनी आता डिजिटल विश्वात आपलं पाऊल टाकलंय. त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली पहिली हिंदी वेब सिरीज मटका किंग नुकतीच प्रदर्शित झाली असून सोशल मीडियावर या सिरीजची मोठी चर्चा पाहायला मिळते. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेली मटका किंग ही वेब सिरीज सध्या चर्चेत आहे. सई ताम्हणकर, विजय वर्मा यांच्या या सिरीजमुळे सट्टेबाजी, जुगार याबद्दल बोललं जात आहे. आजच्या काळात सट्टेबाजी आणि जुगार डिजिटल झाला असला तरी 1960च्या दशकात मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते मंत्रालयापर्यंत एकाच नावाचा दबदबा होता, तो म्हणजे रतन खत्री या नावाचा. भारतात सर्वात मोठं जुगाराचं साम्राज्य उभं करणाऱ्या या माणसाला जग मटका किंग म्हणून ओळखतं. सिंधी निर्वासित ते सट्टेबाजीचा सम्राट. कोण होता रिअल मटका किंग? फाळणीनंतर रतन खत्री कराचीहून मुंबईत आला होता. सुरुवातीला त्यानं कल्याणजी भगत यांच्यासोबत काम केलेलं, ज्यांनी कल्याण मटका सुरू केला होता. मात्र 1964 मध्ये खत्री यानं स्वतःचा न्यू वरळी मटका सुरू केला होता. असं म्हटलं जायचं की रतन खत्री याच्या या जुगाराची सर्वात मोठी ताकद होती ती म्हणजे त्याचा प्रामाणिकपणा. त्या काळी मटका हा केवळ हिशोबाचा खेळ नव्हता, तर तो खत्रीच्या नावावर असलेल्या विश्वासाचा खेळ होता. खत्री लोकांसमोर पत्त्याच्या कॅटमधनं 3 पत्ते काढत असत. कल्याण भगत याने 1962 मध्ये वरळी मटका सुरू केला. रतन खत्री याने त्याचा मॅनेजर म्हणून कामाला सुरुवात केली. मात्र 2च वर्षात भगतची साथ सोडून रतन खत्री याने स्वतःचा रतन मटका सुरू केला होता. त्याची दिवसाची उलाढाल 1 कोटींपर्यंत गेली. हळूहळू मुंबईत तो मटका किंग म्हणून ओळखला जाऊ लागला होता. खत्री हा मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत राहत होता. दररोज रात्री खत्रींनी काढलेले आकडे रेडिओ आणि वर्तमानपत्रांइतक्याच वेगाने संपूर्ण देशात पसरत होते. 60 आणि 70च्या दशकात त्याच्या मटक्याची दररोजची उलाढाल 1 कोटी रुपयांच्या वर असल्याचं सांगितलं जातं. रतन खत्री केवळ गुन्हेगारी जगतापुरता मर्यादित नव्हता. त्याचं बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांशी जवळचे संबंध होते. त्याने रंगीला रतन या नावाच्या चित्रपटाची निर्मितीही केली होती आणि त्यात स्वतः कामही केलं होतं. अनेक सिनेमांमधील जुगारी पात्रांची मांडणी खत्रीच्या व्यक्तिमत्वावरूनच केली असल्याचं बोललं जातं. आणीबाणीच्या काळात रतन खत्री याला 19 महिने तुरुंगात राहावं लागलेलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हळूहळू या व्यवसायातून अंग काढून घेतलं. 90च्या दशकात मटका व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आणि खत्रीचं हे साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळलं. 9 मे 2020 रोजी वयाच्या 88व्या वर्षी दक्षिण मुंबईतल्या त्याच्या घरी रतन खत्रीचा मृत्यू झाला. काय आहे वेब सिरीजचं कथानक? या सिरीजमध्ये 1960च्या दशकातील मुंबईची पार्श्वभूमी असलेल्या ब्रिज भट्टी नावाच्या एका सामान्य कापूस व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या आयुष्यात मटका कसा येतो हे दाखवण्यात आलंय. एक सामान्य माणूस मुंबईतील जुगाराच्या दुनियेत कशा प्रकारे मटका किंग बनतो आणि संपूर्ण शहरावर आपली पकड निर्माण करतो याचं थरारक चित्रण यात करण्यात आलंय. ही कथा केवळ जुगारावर आधारित नसून सत्तेची लालसा, संघर्ष आणि महत्वाकांक्षेची एक वेगळी बाजू मांडते. या सिरीजमध्ये मुख्य भूमिका अभिनेता विजय वर्मा याने साकारली आहे. ब्रिज भट्टीच्या भूमिकेत विजयने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तसंच या सिरीजचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे यात असलेले लोकप्रिय मराठी कलाकार. अभिनेत्री सई ताम्हणकर यात बरखा ही महत्वाची भूमिका साकारते. सई सोबतच सिद्धार्थ जाधव, गिरीश कुलकर्णी, भरत जाधव, किशोर कदम यासारख्या तगड्या मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाने सिरीजमध्ये रंगत आणली आहे. नागराज मंजुळेंची जादू पुन्हा चालली. फॅन्ड्री, सैराट आणि झुंड यासारख्या सिनेमातून वास्तववादी चित्रण मांडणारे नागराज मंजुळे यांनी मटका किंग मध्येही तीच जिवंतपणाची ओळख कायम ठेवली आहे. 1960 सालची मुंबई, तिथल्या चाळी, गिरणी कामगार आणि त्या काळातील वातावरण अतिशय बारकाईने उभं करण्यात आलंय.